तर वाजलेले आहेत पहाटेच्या 3:36 आणि सकाळी सकाळी महामानवाचे आणि तथागताचे दर्शन घेऊन माझ्या दिवसाची इथे छान अशी सुरुवात झालेली आहे. तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि पहाटेची वेळ आहे. तर इथे स्वयंपाकाचं तयारी चालू आहे माझ्या. आणि आज ना मला निघायचं आहे नवी मुंबईला. जेव्हा पहाटेच साहेब जातात ना 5 वाजता, तर त्यांच्यासोबतच मला जायचं आहे नवी मुंबईला. कारण की तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की आमचं नवी मुंबईला पण डबल माळ्याचं घर आहे आणि तिकडे जाऊन त्या घराला ना कलर मारायचं काम करायचं आहे. तर कलर मारायला ना तसं तर माणूस लावलेला आहे, पण फक्त तिथं त्यांना ते सामान वगैरे काय काय लागतं ते घेऊन द्यायचं आहे आणि थोडं दिवसभर असं म्हणजे थांबायचं आहे तिथं. तर हे काम करायचं आहे मला. तर त्यामुळं ना मग माझं जाणं हे पण गरजेचं होतं. तर साहेब बोलले की मी एकदा ड्युटीवरती लागलो की मग मला वेळ नाही भेटणार थोडा एखादा फेरा पण मारायला, तर त्यापेक्षा मग तूच चल तिकडे असं म्हणले. तर त्यामुळं मग मी चालले आता तिकडे. तर आता इथे ना पटापट भाजी आणि चपाती बनवते. आणि म्हणजे चपाती ना फक्त साहेबांच्या डब्यापुरत्याच फक्त 2-3 चपात्या बनवणार. बाकी चपात्या अनुताई नंतरनं बनवेल. फक्त भाजी आणि 2-3 चपात्या एवढंच बनवते आणि त्यानंतर तयारी करून निघते तिकडे. आणि असं तर ट्रेननं जायचं म्हणलं तर पहाटेच्या टायमाला तर गर्दी नसते, पण संध्याकाळच्या टायमाला मात्र गर्दी असते. त्यामुळं मग साहेब बोलले की आपण गाडीवरतीच जाऊया म्हणून. तर मग मला कधीही जायचं असलं ना, तर मी कितीही थंडी असू दे, ना पाऊस असू दे, ना तर काही असू दे, पण मी ट्रेननी जात नाही कधीच. तर ते म्हणजे असं दुपारच्या टायमाला वगैरे जायचं असेल तर जाते. पण असं संध्याकाळच्या टायमाला जर रिटर्न यायचं असेल, तर मात्र मी अजिबात ट्रेननी जात नाही. तर गाडीवरतीच जात असते. तर मग आता एवढ्या थंडीच्या ह्याच्यामध्ये गाडीवरती जायचं काम आहे आज. आणि आता आपल्या घरासाठी तर आपल्याला करावंच लागतं. मेहनतीने घेतलेलं घर आहे आणि त्याची देखभाल पण करणं हे आपली पण आपलं कर्तव्यच आहे. त्यामुळं आणि तिकडचं आमचं जे नवी मुंबईचं घर आहे ना, तर ते दोन्ही पण रूम जे आहेत ते भाड्याने दिलेले आहेत. दोन्ही रूममध्ये भाडेकरू आहेत आणि त्यामुळं ना मग मला ना बरेचशा कमेंट येत होत्या की तुमचं मुंबईचं घर दाखवा, घर दाखवा करून. पण तिथे ना भाडोत्री असल्यामुळं म्हणजे असं कसं दाखवता येतं, त्यामुळं मी ना दाखवतच नव्हते कधी रूम. पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं मुंबईचं जे घर आहे ते बघायला भेटणार आहे. तर आता कलर मारताना मी व्हिडिओ नक्की भरवेन आणि तुम्हाला ते दाखवेन. तर बघत राहा आणि पूर्ण हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ना माझं घर जे आहे ते दिसेल याच्यामध्ये. तर फ्रेंड्स, आता फोडणी देऊन झालेली आहे आणि एका छोट्या टोपामध्ये मी इथे ना चणे शिजवून घेतलेत मिठाच्या पाण्यामध्ये. तर रात्री झोपताना चणे भिजायला घातले होते आणि ते चणे शिजवून घेतलेले आहेत. दुसऱ्या बाजूला भाजी शिजत आहे आणि आता तिसऱ्या बाजूला इथे मी पटापट चपात्या करून घेते. आणि आता इथे पटापट मी ना डब्यापुरत्या फक्त 2 चपात्या बनवलेल्या आहेत आणि आता बाकीचं पीठ जे आहे उरलेलं ते एका छोट्या टोपात भरून झाकून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि जेव्हा अनुष्का उठेल ना तेव्हा ती चपात्या बनवून देईल वैभवदादासाठी आणि स्वतःसाठी बनवेल चपात्या. आणि आता इथे आमची निघण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. तर जेव्हा स्वयंपाक झाला ना तेव्हा मी त्याच्यानंतर पुढं काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही. कारण की असं निघायची घाई होती ना, त्यामुळं मग व्हिडिओ वगैरे बनवायला जमलं नाही. तर आता डायरेक्टली आता निघायची वेळ झालेली आहे आणि मी इथे दोघांसाठी 2 ग्लास पाणी गरम करून आणलेलं आहे. आणि आता त्यामध्ये लिंबू पिळून म्हणजे अर्धा लिंबू एका ग्लासमध्ये, अर्धा लिंबू दुसऱ्या ग्लासमध्ये असं पिळून हे पाणी आम्ही पिणार आहे. आणि हे आमचं रोजचंच चालू आहे रुटीन. तर जेव्हापासून साहेबांनी डाएट चालू केलेली आहे ना, तेव्हापासून हे असंच चालू आहे. म्हणजे पहाटे पहाटे जिथे आम्ही चहा पित होतो तिथे आम्ही हे पाणी गरम करून लिंबू पिळून त्यामध्ये पितो. तर म्हणजे जसं सांगितलं आहे सरांनी वगैरे तसंच साहेब करतात. तर आता इथे निघायची वेळ झालेली आहे आणि आता
जेवढं होईल तेवढं मी व्हिडिओ बनवते रस्त्याने जाताना वगैरे. आणि ना थंडी खूप होती, खूप भयंकर थंडी होती. तर इथे मी घातलेलं आहे स्वेटर वगैरे आणि साहेबांनी पण हे घातलेलं आहे. तर मी त्यांना सांगत होते फुलवालं स्वेटर घाला म्हणून, पण त्यांना फुलवालं स्वेटर आवडत नाही, त्यामुळे ते हे हाफवालंच घालत असतात. तर चला आता निघूया. तुम्ही पण चला आमच्यासोबत नवी मुंबईला. आणि मुलं अजून झोपलेलीच होती. तर अन्नूताईला मी रात्रीच सांगून ठेवलं होतं आणि आत्ता थोड्या वेळ उठवलं होतं तिला आणि सांगितलं की आम्ही निघालो आहे म्हणून. बाकी आता मुलं जेव्हा उठतील तेव्हा त्यांची त्यांची तयारी करतील आणि नंतर मी फोन वगैरे करेनच अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यावरती. तर 6:30 सुमारास मी मुलांना फोन करून त्यांना उठवून हे करेन. आणि हे बघा, हे हाताला घालायचं जे हँड ग्लोव्ज आहे ते वैभवदादाने रात्रीच आणून ठेवलं होतं. कारण की तो बोलला की पप्पा तुम्हाला एवढ्या लांब गाडी चालवायची आहे, तर हे हँड ग्लोव्ज घ्या म्हणून तो आणून ठेवला होता. पण त्यांना आवडलं नव्हतं साहेबांना ते, पण तरी पण आता घातलं त्यांनी ते. तर आता खूप म्हणजे फ्रेश फ्रेश वाटत होतं तसं तर. म्हणजे थंडी आहे पण म्हणजे थंडीच्या ह्याच्यातच खूप फ्रेश वाटत असतं. दरवाजा खुला है, कृपया दरवाजा बंद करें. तरी ते खालच्या माळ्यावरती लिफ्ट बंद पडलेली होती, कारण की कोणीतरी दरवाजा व्यवस्थित बंद केला नव्हता. त्यामुळं आता आम्हाला ह्या स्टेअरकेसनीच जावं लागेल, उतरावं लागेल खाली. आणि असं पण इथे म्हणजे ना थोडंसं चाललं तर बरंच असतं. तर चला फायनली निघालेत साहेब, त्यांचं सगळी तयारी झाल्याच्या नंतर. आणि ना असं नदी जवळच आहे ना, त्यामुळं एकदम असं बर्फ झाल्यासारखं झालं होतं. पूर्ण हातपाय एकदम थंडगार झाले होते आणि खूपच थंडी होती एकदम. तर हे बघा किती अंधार आहे आणि हे एक बल्ब चालू असतो इथे, बाकी सगळंच अंधार असतो. तर आता आम्ही ना आमच्या इथल्या फाटकजवळ गेलो तर तिथं ना काम चालू होतं काहीतरी, त्यामुळं आम्हाला या दुसऱ्या गावातून जे फाटक आहे तिथून यावं लागलं. तर आता इथे पण सिग्नल लागलेला आहे आणि ट्रेन येणार आहे. तर निघाल्याच्या नंतर ना मी बरेच गावं जाईपर्यंत मी व्हिडिओ बनवला नाही, कारण की खूप गार वातावरण होतं. आणि आता फायनली आम्ही पोहोचलो आहे बदलापूरमध्ये. आणि जसं बदलापूरमध्ये एंट्री केली ना तसं वातावरण थोडंसं नॉर्मल टेम्परेचर झालं. म्हणजे ना असं तिकडे आमच्या इकडे ना एकदम गार बर्फासारखं, जसं काय फ्रीजमध्ये बसलो आहे असं वाटत होतं. पण बदलापूरमध्ये आलं की थोडंसं नॉर्मल वातावरण झालं, म्हणजे थोडंसं गरम आहे इकडे. कारण की ते MIDC वगैरे आहे आणि ते रासायनिक धूर वगैरे असतो सगळ्या पूर्ण वातावरणामध्ये, त्यामुळं ना इथे थोडंसं गरम असं वातावरण लागतं. जसं बदलापूरची सुरुवात झाली ना तसंच वातावरण चेंज झालं. नाहीतर ना म्हणजे व्हिडिओ बनवायची पण हिंमत होत नव्हती, एवढं गार वातावरण होतं आत्तापर्यंत. तर फ्रेंड्स, कसंबसं व्हिडिओ काढत होते मी, नाहीतर ना खिशातून हात काढायची हिंमतच होत नव्हती माझी, एवढं गार वातावरण. तर आता बदलापूर क्रॉस झालं आणि त्यानंतर आता इथे अंबरनाथ चालू झालेलं आहे. आणि अशा भयंकर थंडीमध्ये आम्ही आमच्या घरासाठी निघालो आहोत, ज्या घरासाठी आम्ही खूप मेहनत केलेली आहे आणि खूप मेहनतीनं ते घर उभं केलेलं आहे. म्हणजे बापदादाची इस्टेट वगैरे असं काही नाही. आम्ही हे ना स्वतःच्या कष्टाने आम्ही मुंबईमध्ये घर वगैरे घेतलेलं आहे, तिथं माळा वगैरे काढलेला आहे. आणि हे सगळं करण्यामध्ये जर तुम्हाला माहितीच असेल की काय मेहनत लागते ती. म्हणजे डीमार्टमध्ये घ्यायचं का सामान? हे सगळं करावं लागतं आपल्या मुलांसाठी. सामान घ्यायचं आहे. चला डीमार्टमध्ये चला. हां हां CCTV.
उठलं नाही ना? बघू बघू. नाही कधी झालं. तर आता इथे आम्ही प्यायला थांबलो. थोडासा ब्रेक घेतला. तर चहा वगैरे पिल्याच्या नंतर ना थोडंसं आम्ही पुढं आलो, म्हणजे 10-15 मिनटाची रनिंग केली आणि त्यानंतर इथे ना गरम गरम वडापावचा सुगंध पसरला होता सगळीकडे. तर मग लगेच आम्ही थांबवली गाडी आणि आलो इथे वडापाव खाण्यासाठी. आणि गरम गरम वडापाव खायला मला खूप आवडतं, त्यामुळं ना कुठेही असं गरम गरम वडापावचा वास आला की मी थांबवते तिथे. बाकी थंड वडापाव वगैरे मला नाही आवडत अजिबात. पण इथे चालू होतं, नुकतंच स्टार्ट केलं होतं दुकान आणि गरम गरम वडापाव काढत होते. तर आता इथे बघा, तुम्ही बघू शकता थोडंसं उजळलेलं आहे. आणि आता इथे आमचा नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही निघालो आहे डायरेक्ट घरी. तर आता इथे आम्ही आलो आहोत शेळफाट्यापर्यंत. आणि आणि आता फक्त 15 ते 20 मिनटामध्ये आम्ही घरी पोहोचेल. तर फक्त ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे कुठे रस्त्यामध्ये, नाहीतर ट्रॅफिक लागलं तर मग जास्त वेळ लागतो. तर ट्रॅफिक नसल्यानंतर 15 ते 20 मिनटामध्ये आम्ही पोहोचणार घरी. त्याला प्रायमरी लय फुगलायचे तुमच्यावर. आता जे तुम्ही सांगितलं तेवढं सगळं घेऊन दिलंय. आता व्यवस्थित करून प्रायमरी द्या. जर केमिकल मारला असता ना एकदम व्यवस्थित झाला असता. तर फ्रेंड्स, इथे आलेल्या आहे पेंटर भाऊ भेटले आणि त्यांना घेऊन मी इथे हार्डवेअरमध्ये आले. त्यांना जे जे काही सामान लागणार होतं ते सगळं घेऊन दिलं आणि आता त्यांनी इथे सुरुवात केलेली आहे कलर मारायला. तर इथे बघा, हे आहे आमचं घर. तर हे वरचा माळा आहे आणि तिथलं मी काही दाखवणार नाही, कारण की तिथं फॅमिली आहे आणि त्यामुळं ना दाखवता येणार नाही. आणि हे पण मी दाखवणार नव्हते, पण ना आईनाच इथे काम चालू झालेलं आहे कलरचं, त्यामुळं इथे मला व्हिडिओ करायला म्हणजे हरकत वाटली नाही. बाकी दैनंदिन जीवन चालू असताना तिथे मला व्हिडिओ वगैरे करायला आवडत नाही. लोकांच्या घरी म्हणजे प्रत्येकाचा आपापली एक प्रायव्हसी असते, त्यामुळं मी काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही. तर हे बघा, हे माझं घर आहे. तर स्वकष्टाने घेतलेलं आणि लग्नाच्या नंतर फक्त 2 वर्षामध्ये आम्ही हे घर घेतलं होतं. तर किती 2.5 लाखाला भेटलं होतं आम्हाला हे घर 2008मध्ये. आणि म्हणजे 2006मध्ये लग्न झालं आणि 2008मध्ये आम्ही हे घर घेतलं होतं. तर सुरुवात आमची ह्या घरातूनच झाली. आणि ह्या घरामध्ये ना एक वेगळंच आपुलकी आहे, कारण की जवळजवळ 15 ते 16 वर्ष आम्ही ह्या घरामध्ये काढलेले आहेत. त्यामुळं ना म्हणजे ह्या घरात ना जसं पाऊल ठेवलं ना, तसं मला असं वाटत होतं की हे माझं घर आहे आणि इथेच थांबावं, पुन्हा इथून निघूच नाही असं मला वाटत होतं. कारण की ह्या घराची खूप सवय झालेली आहे. 15-16 वर्ष इथे काढलेली आहेत, त्यामुळं म्हणजे एक वेगळीच आपुलकी वाटते ह्या घरामध्ये. आणि त्यामुळं मला ना, आणि जिथे आता मी फ्लॅटमध्ये राहते ना, तिथं असं वाटतं म्हणजे एवढं काही आपुलकी वाटत नाही, कारण त्या फ्लॅटमध्ये फक्त मला 2च वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यामुळं एवढं काही हे वाटत नाही. पण ह्या घरामध्ये जवळजवळ अर्ध आयुष्य गेलेलं आहे, त्यामुळं इथं जरा जास्तीच आपुलकी वाटते. तर छोटंसंच आहे, पण खूप स्वप्नांनी आम्ही हे घर सजवलेलं होतं. आणि म्हणजे घर म्हणजे जीवनामध्ये येऊन ना घर घेणं आणि एखादं असं मोठं काहीतरी प्रॉपर्टी घेणं हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी खूप मेहनत लागते. आणि माझ्या जेवढ्या काही मैत्रिणी वगैरे होत्या ना, त्या सगळ्यांचं म्हणजे मैत्रिणी, मित्र सगळे जेवढे काही होते, क्लासमेट वगैरे सगळ्यांचं ना अजूनसुद्धा ते लोकं भाड्याच्याच घरात राहतात. कारण ना म्हणजे कधी हिंमतच केली नाही त्यांनी. त्यामुळं ना
हिम्मत केली ना तर होत असतं कुठलंही काम, नाहीतर ना होत नसतं. आपण जर घाबरून राहिलं ना, आपल्याला नाही होणार असं जर राहिलं ना तर मग होणारच नाही ते, असं असतं. त्यामुळं कोणतीही गोष्ट करण्याचे 100 वेळा विचार करा की कसं करायचं, कसं नाही, चांगलं आहे की वाईट आहे. 100 वेळा विचार करा, पण ना डेअरिंग मात्र कधीही करा, कारण डेअरिंग केल्याशिवाय होतच नाही. तर जेवढ्या काही मैत्रिणी वगैरे होत्या सगळ्या भाड्याच्या घरात आहेत, पण आज मी जे आहे ते मी घराचं भाडं घेते असं हे आहे. तर केल्याने होत आहे रे, आधी केलीच पाहिजे असं असतं ना, हे खरंच आहे म्हण. तर फ्रेंड्स, आता इथे बोलत बोलत मी आता हे बघा चौकटीवरती काय लिहिलं आहे काय माहिती, ते भाळकरांनी लिहिलं आहे वाटतं. पण आता कलर दिल्याच्या नंतर ना त्यांना सांगेन मी काही लिहू नका वगैरे तसं म्हणून. तर फ्रेंड्स, इथे सिलिंगला पूर्ण पेंट मारून झालेला आहे आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर साहेबांची पण कामावरून सुटायची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळामध्ये निघतो आहे. तर आता जसं साहेब येतील तसं आम्ही निघतो आहे जरा पटकन. आणि हे भिंतीला कलर मारायचं काम जे आहे ते उद्या होणार आहे. आज फक्त सिलिंगला कलर झालेला आहे संध्याकाळपर्यंत, कारण की सिलिंगला कलर मारायला जास्ती वेळ लागला. तर फ्रेंड्स, कलर मारण्याचं काम चालू होतं आणि आम्ही आता निघून आलो आहोत. आणि ते आता जाता जाता आम्ही थांबलो होतो बदलापूरला येवलेचा चहा पिण्यासाठी. तर माझं हे स्टॉप फिक्स असतो, म्हणजे जाताना आणि येताना दोन्ही टाईम म्हणजे चहा आणि क्रीम रोल खायचं हे फिक्स असतं. जसं म्हणजे गाडी जाताना टोल नाक्यावरती जसं पैसे भरावे लागतात ना, तसं इथे म्हणजे हा एक टोल नाकाच आहे आमच्यासाठी. आणि इथे आम्ही म्हणजे मी फक्त चहा पिते, साहेब चहा पित नाहीत. तर आता इथे या चहा प्यायला तुम्ही पण. आणि हा व्हिडिओ जो आहे तो मी आता इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा.